बघा आजचा मोटिवेशनल कोट मराठीमधून, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. ठीक आहे. काय आयुष्यामध्ये वाईट दिवसांना सामोरं गेलंच पाहिजे. वाईट दिवस म्हणजे कोणते? वाईट दिवस म्हणजे कसे सांगा बरं, एखादं उदाहरण सांगा. वाईट दिवस म्हणजे काय? वाईट दिवस म्हणजे काय, सरळ सरळ तुम्हाला त्या दिवसामधून काहीतरी असा विचित्र अनुभव येईल की खरंच आपल्या लाईफ मध्ये असं का घडलं, माझी काय चुकी होती किंवा माझी ही चुकी होती. दोन गोष्टी, माझी काय चुकी होती किंवा माझी ही चुकी होती. म्हणजे तो दिवस जर तुमच्या लाईफ मध्ये वाईट असेल याचा अर्थ काय, तुम्हाला अनुभव आला. काय आला? अनुभव. आणि एकदा जर तुम्हाला वाईट अनुभव आला एखाद्या गोष्टीचा, तर तो अनुभव तुम्हाला नवीन मार्ग देईल जीवन जगण्याचा. ठीक आहे. म्हणजे काय, सरळ सरळ चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता नेहमी तुमच्या लाईफ मध्ये चांगले दिवस आहे, तुम्ही काय करता, त्याला वाया घालवता. काय करता? वाया घालवता. मग एखादा जर वाईट दिवस आला ना, तुम्हाला कळेल की नाही खरंच मागचे दिवस कसे होते. आता वाटतं ना आपलं, आपण लहानच पाहिजे असतो म्हणता ना कधी कधी. म्हणजे आताचे दिवस वाईट आहे का? नाही. आता तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आलेली, जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे थोड्या. स्टडी करायचा, घरच्यांचे बोलणे ऐकायचे, कामं करायचे, त्याच्यानंतर घरच्यांचे एक्सपेक्टेशन वाढल्या, अभ्यास करणं, हे करणं, कळालं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. काही घाबरायचं नाही. इंजिनिअरिंग रूल्स काय आपला, ऑल इज वेल. ठीक आहे. कोणतेही काही होऊ द्या, काय ऑल इज वेल. ताण घ्यायचा का नाही. ठीक आहे. अभ्यासाचा घ्या फक्त. हा बघा, आपला प्रॅक्टिस सेट कोणता चालू आहे? 2.1 चालू आहे. 2.1 2.1 मधला पहिलं दुसरं झालेलं आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन. लक्ष द्या इकडे सर्वजण. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 याच्याशी कम्पेअर करायचंय आणि एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आपल्याला. ठीक आहे. कशा फाइंड करायच्या बघा. आता पहिलं इक्वेशन काय बघा. फर्स्ट इक्वेशन आहे आपल्याकडं 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. एकदम सिंपल आहे. एखाद्या मार्काचा क्वेश्चन आला तरी येईल याच्यावर, तसं तर शक्यतो येत नाही. याला कसं लिहू शकतो आपण? नाऊ. आता बघा, तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला कोणती टर्म पाहिजे आपल्याला? स्क्वेअर वाले. वाय स्क्वेअरला इकडे घेऊन काय झाले? प्लस. कसं आहे, फक्त लक्षात ठेवायचं कोण कुठे चालला. वाय स्क्वेअर इकडे आला, प्लस झाला. हा 2y जसाच्या तसा, त्याला हलवलं का आपण? नाही. हे 10 इकडे आले, काय झाले? मायनस इज इक्वल टू 0. काही प्रॉब्लेम? आता याच्या खाली एक शब्द टाकायचा फक्त, कम्पेअरिंग विथ. कम्पेअरिंग विथ बरोबर याच्या खाली लिहायचं, तेव्हा तुम्हाला इझी जाईल. काही जणांना जर समजत नसेल तर बरोबर याच्या खाली द्यायचं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग देअरफोर मला सांगा आता ए ची किंमत किती दिसते तुम्हाला? 1. बी ची किंमत किती दिसते? 2. सी ची किंमत -10. झालं. काही अवघड आहे? संपला प्रश्न. ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आपल्याला फक्त इक्वेशन वरून. 2y, फक्त आपल्याला पहिली टर्म स्क्वेअर वाली 2y आणि नंतर -10. जिथं दिलेला नसतो तो कोएफिशिएंट किती असतो? 1. ठीक आहे. समजलं? बाकीचे सोडवता येतील का सर्व? नक्की का घ्यायचे? बर ठीक आहे. हे लिहून घ्या, घेऊ बाकीचे पण. बघा क्वेश्चन समजला. आता थोडं शांत बसा. आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आपला? एक्स मायनस 1 चा स्क्वेअर. चला सांगा पटकन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला सांगा. झालेला आहे तुमचा. हा बोला बोला पटापट. एकदम सिंपल मध्ये सांगितलेलं आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी आणि ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगितलेला आहे?
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कसं लिहिताना कसा असतो तो ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर असा असतो, पण तुम्हाला सिंपल करून सांगितलेलं आहे कारण दोन याच्यात काय स्क्वेअर, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. मग इथं तू वापरायचा आपल्याला. मग इथं काय होईल, पहिल्याचा स्क्वेअर बघा समजून घ्या, एचा स्क्वेअर. आता बघा तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची गरज पडली नाही पाहिजे दहावीमध्ये. एक्सचा स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस वनचा स्क्वेअर वन, ठीक आहे, वनचा स्क्वेअर करा काही प्रॉब्लेम नाही. पहिल्याचा स्क्वेअर केला, दुसऱ्याचा स्क्वेअर केला, साईनची काही घेणं देणं का आपल्याला नाही. ट्वाईस ए बी मायनस 2 गुणिले ए किती आहे एक्स आणि बी किती आहे 1. समजत नसेल तर समजून घ्या. बघा हा काय काम करून राहिला एचा, हा कोणाचं काम करून राहिला बीचं. एचा स्क्वेअर म्हणजे पहिल्याचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्याचा स्क्वेअर. ट्वाईस ए, ए कोण आहे एक्स, बी कोण आहे 1, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी इज इक्वल टू 2x प्लस 3 ॲज इट इज. एक्स स्क्वेअर प्लस 1 2 गुणिला एक्स गुणिला 1 सांगा फास्ट, मायनस ट्वाईस एक्स. इकडं 2x प्लस 3, याला इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 2x, हे 2x इकडे आल्यानंतर परत झाले मायनस, 3 इकडे आल्यानंतर झाले मायनस इज इक्वल टू 0. काही अवघड नाही, फक्त आपण एक स्टेप करत आहे. एक्स स्क्वेअर मायनस 2 मायनस 4, सारखं साईन असल्यावर बेरीज करायची, सारखं साईन देऊन टाकायचं. माहिती आहे, 1 आणि मायनस 3, 3 मधून 1 गेला 2, मोठ्या संख्येचं साईन मायनस, ठीक आहे. कम्पेअर करा, सांगा व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू मायनस 4, सी ची व्हॅल्यू, ठीक आहे. समजलं काय अवघड? हा 2 मिनिट थांबा, पुढचं पण घेऊन टाकू. 3 नंबर काय, 3 नंबरचा क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 5x 3 मायनस, ठीक आहे. मग एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस न आत गेल्यावर आतले साईन चेंज होतात, म्हणजे मायनस 1 मल्टिप्लिकेशन असतं ते, पण सिंपली लक्षात ठेवा. मायनस आत गेल्यावर साईन चेंज, मायनस 3 प्लस एक्स, दोघायला इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 इकडे आल्यावर होतील प्लस 3, एक्स इकडे आल्यावर होतील मायनस इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर 5x मधून x गेला 4x प्लस 3 जसेच्या तसे, ठीक आहे. परत कम्पेअरिंग विथ काहीच्या व्हॅल्यूज, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 4, सी इज इक्वल टू 3. बघा तुम्हाला काही गोष्टी अवघड वाटत असतील तर तुमच्या 9वीतल्या कन्सेप्ट वीक आहे, त्या वीक कन्सेप्टला स्ट्रॉंग बनवणे. जसं की ए स्क्वेअर प्लसच्या व्हॅल्यू मायनस, मायनसच्या प्लस, एक्स मधून कसा काढायचा, मायनस मायनस असल्यावर प्लस होतं, असं लक्षात राहतं नेहमी तुमच्या. तसं नसतं, मायनस मायनस प्लस होत नसतं, डिपेंड करतं बेरीज आहे की गुणाकार आहे. बेरीज असल्यावर सारख्या बघा बेरीज मध्ये एक सिंपल नियम सांगतो तुम्हाला, सारखं साईन असेल तर बेरीज करायची, सारखं साईन देऊन टाकायचं, जसं आपण केलं. मायनस मायनस सारखं साईन होतं, काय केलं बेरीज. सारखं साईन नसेल तर मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा करायचा, 3 मधून 1 वजा केला 2, आणि मोठा नंबर कोणता आहे 3, त्याचा साईन देऊन टाकलं, ठीक आहे. सिंपल ठेवा मॅथला एकदम. हा समजले? बाकीच्यांचे आले काय आन्सर? बर, हा बघा आता 4 नंबर डायरेक्ट सांगतो मी. आता ते कम्पेअर वगैरे ते करत नाही, ते तुम्हाला माहित झालं कसं आहे, तर त्याच्यामध्ये वेळ नाही घालायचा आपल्याला. 3m स्क्वेअर इकडे बघा, हे 2m इकडे आल्यावर काय झाले मायनस 2m स्क्वेअर, हे 9 इकडे आल्यानंतर काय झाले प्लस 9 इज इक्वल टू 0. 3m स्क्वेअर प्लस, आता m स्क्वेअर आहे म्हणजे याला आपण सॉल्व्ह करू शकतो. 3 मधून 2 गेला 1, m स्क्वेअर प्लस 9, ठीक आहे. आता मला सांगा याच्यासोबत जर कम्पेअर केलं आपण त्याला, ठीक आहे, समजा याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर स्क्वेअर सोबत काय असतो बघा, स्क्वेअर सोबत स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर वाली टर्म आहे, याची व्हॅल्यू किती येईल मग 1. बघा सिंपल, स्क्वेअर वाली टर्म आहे म्हणजे याची व्हॅल्यू आहे. आता लिनियर वाली टर्म आहे का नाही,
म्हणजे बी ची व्हॅल्यू काय येईल 0. समजून घ्या, गोष्ट समजून घ्या. स्क्वेअर वाली टर्म आहे, त्याच्यानंतर हा दुसरा व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबल आहे का पदामध्ये नाही, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली 0. सी वाली टर्म आहे, सी ची व्हॅल्यू आली 9. ठीक आहे. तसं आता याची व्हॅल्यू बघा, पी न जर मल्टिप्लाय केला आपण, इकडे लक्ष द्या, फास्ट मध्ये सांगते, पी न मल्टिप्लाय करा, आत काय होईल 3p. पी न मल्टिप्लाय करा 6p स्क्वेअर इज इक्वल टू काय -5. पद्धतशीर करून लिहा, 6p स्क्वेअर प्लस 3p. 5 इकडे आल्यावर झाले प्लस. काही अवघड आहे का? काही सोडूनच नाही राहिलो आपण, फक्त इकडल्या गोष्टी तिकडे, तिकडल्या गोष्टी इकडे, एकदम पद्धतशीर लिहून राहिलो. याची किंमत 6 असं लिहायचंय तुम्ही. बी ची किंमत 3, सी ची किंमत 5. समजलं? हे टाकायचं तिथं कम्पेअरिंग विथ. आणि लास्ट वालं एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13. 13 ला इकडे घेऊन या. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 22 इज इक्वल टू 0. हे तुम्हाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे, आपल्याला खूप हाय लेवल जाणं आहे. -9 आणि -13 दोघांचे साईन मायनस मायनस आहे. ठीक आहे, कळालं? म्हणजे काही आता बघा, सिंपल सांगतो तुम्हाला, दरवेळेस आपल्याला ते चेक करायची गरज नाही. स्क्वेअर वाली टर्म आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल 1. आता लिनियर वाली टर्म आहे का मधातली नाही, मग बी ची व्हॅल्यू किती आली 0 आणि सी ची व्हॅल्यू -22. ठीक आहे, कळालं? घ्या लिहून. क्वेश्चन नंबर 4 क्लिअर झाल्या गोष्टी? क्वेश्चन नंबर 4 बघा. आता कसं आहे, काय आता माझं कसं होतं, कधी कधी मी क्वेश्चन वाचून दाखवत नाही तुम्हाला, तर तुम्हाला क्वेश्चन पण समजला पाहिजे. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज ऑफ गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे दिलेल्या व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स आहे का नाही. रूट्स कधी असते? व्हॅल्यू 0 आल्यावर. काय व्हॅल्यू 0 जर येत असेल तर ती आहे त्याचं रूट्स. कसं काढायचं बघा, मी 2 नंबरचं सांगतो. किती नंबरचं? 2. तुम्ही फर्स्ट नंबरचं घरून सोडून आणायचं. बघा, क्लासचा अर्थच तो असतो, 20% माझं, 80% तुमचं. 20% मार्गदर्शन, 80% मेहनत. समजलं? 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. आता कसं आहे क्वेश्चन, हे क्वेश्चन एक्झाम लेवलचे आहे ना, पद्धतशीर लिहायचं. कसं बघा, हिअर आता क्यूचा अर्थ तुम्हाला सांगितला होता मी, पूर्ण लिहिसाल एक्झाम मध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्झाम मध्ये पूर्ण लिहायचं. काय दिलेलं आहे? 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता एक एक व्हॅल्यू घेऊ. 9 m इज इक्वल टू 2. m ची व्हॅल्यू 2 घेऊ. 9 m इज इक्वल टू 2. m ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर बघा काय येईल, 2 इन ब्रॅकेट m चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 2. सांगा 4 बरोबर, -10 आणि हे किती येईल 8 मायनस 10 म्हणजे किती आली व्हॅल्यू -2 इज नॉट इक्वल टू 0. 0 इक्वल आहे काही. देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट, m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिंपल, एकदम सिंपल आहे, काहीच कॅल्क्युलेशनची गरज नाही याच्यामध्ये. आता फॉर m इज इक्वल टू 5/2. m त्या ठिकाणी 5 ठेवायचं फक्त. 2 इन ब्रॅकेट 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 5/2. ठीक आहे, 2 इंटू याचा स्क्वेअर किती होईल 25 आणि 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 गुणिले 5 अंशाचा गुणाकार करायचा सरळ सरळ. 25/2. 2 न कितीचा भाग जाईल 2 चा. तुम्हाला म्हटलं मी मल्टिप्लिकेशन मध्ये पटकन भाग देऊन टाकायचा. ठीक आहे, आता आलाय तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. समजा 5 गुणिले 4 आहे, अपॉन मध्ये 2 आहे, तर हा 2 न भाग जाईल. ठीक आहे, गेला भाग. पण हे जर असं असलं 5 अधिक 4 अपॉन मध्ये 2, तर हा भाग जाणार नाही. हे कन्सेप्ट समजून घ्या. तुम्ही असं करता, हा भाग जात नसतो. भाग कधी जाईल? जेव्हा गोष्ट मल्टिप्लिकेशन मध्ये.
समजलं? मल्टिप्लाय मध्ये गोष्ट असल्यावर कसंही भाग देऊ शकता. परत एक एक्झाम्पल सांगतो. 9/2 आहे इंटू 4/3 आहे. ठीक आहे, 3 न 3चा भाग देऊ शकता, 2 न 2चा भाग देऊ शकता. हेच जर असं असेल ना तर भाग जाईल का? भाग जाणार नाही. कळालं? म्हणजे जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं आपण कसाही भाग अंशा छेदात कुठेही भाग देऊ शकतो, किती दूर नंबर असू द्या, कितीही दूर मल्टिप्लिकेशन मध्ये. पण जेव्हा मल्टिप्लिकेशन नसतं तेव्हा आपल्याला ते सोडवावंच लागतं. समजलं? तसं आता इथे भाग दिला, आपण डायरेक्ट भाग देऊन घेतला, कारण या दोघांमध्ये चालू आहे ना आपलं मल्टिप्लिकेशन आहे. काय उरलं? 25/2 आणि इकडे काय उरेल? -25/2 इज इक्वल टू 0. काय आला आन्सर? 0. Therefore m is equal to 5/2 is the root of the quadratic equation. दोन व्हॅल्यू साठी रूट फाइंड करायचं तुम्हाला. समजलं? परत बघून घे, गडबड नाही करायची. बघा, m ची व्हॅल्यू 2 टाकली तर रूट आलं नव्हतं. m ची व्हॅल्यू 5/2 टाकली तर रूट 0 आला. आपलं इकडे 0 आलं का? म्हणजे सॉरी, व्हॅल्यू 0 आली का? नाही. आता 1 टाकून बघायची किंमत. सोपं आहे ना, 1 चा स्क्वेअर 4 × 1. मग त्याला सोडून बघायचं. जर 0 आलं तर रूट आहे आणि 0 नाही आलं तर रूट नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन लिहून घ्या आणि हा 1 नंबरचा होमवर्कला राहील. बघा, हे जे हा जो क्वेश्चन घेतला ना आपण 2 नंबरचा, तर फर्स्ट नंबरचा इझी आहे. सेम याच्यासारखा सेम क्वेश्चन आहे. हा बघून घ्या, पेज नंबर 32 वरचा. 2x² - 7x + 6 आणि सॉल्व एक्झाम्पल इम्पॉर्टंट असतात, एवढं लक्षात ठेवा. 2x² - 7x + 6, x ची किंमत 3/2, x ची किंमत -2. सेम क्वेश्चन आहे, व्हॅल्यू पुट करून दिलेले आहे. हे रूट आहे, सेकंड नंबरचं रूट नाही. हे रेफरन्स साठी ठेवायचं, ऍज इट इज पाहून नाही लिहायचं. कसं सॉल्व्ह केलं? बरोबर आहे. आता इथं m ची किंमत नाही, तिथं काय आहे? x ची किंमत किती आहे? पहिल्याच्यामध्ये 3/2. तर 3/2 किंमत ठेवून बघायची. मग आपल्याला कुठं आपण अडकून राहिलो ते बघायचं. डायरेक्ट जसं तसं छापायचं नाही. पहिला क्वेश्चन तो किती नंबरचा? 4. 4 नंबर मधला पहिला तो आणि हा किती झाले? 2 क्वेश्चन. हा काय 32 समजलं? बाकीचे उद्या घेऊ आपण. ठीक आहे.